जेवण? मस्त झालंय. मधुने आणि हिने बनवलंय. तुला येतं का जेवण बनवायला? काय रे? कशाने ठसका लागला तुला? जेवण तर काही इतकं तिखट बी नाही. नाही काय नाही, ती आपलं आठवली एक. काय आठवलंय? मॅगी आठवली असेल त्याला. मॅगी? अगं आई ते मॅगी आवडते ना त्याला म्हणून आवडते. अगं त्याचाच विचार करत असेल मग लागला ठसका. दाद्या काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? हो, एवढा काही इंटरनॅशनल विषय नाही. करा जेवण. काय ग? म्हणजे याआधी तुला कधी पाहिलं नव्हतं मी. कुठं होतीस तू? तसं माझं प्रॉपर गाव हेच आहे, पण याआधी पप्पा पुण्याला सर्व्हिसला होते ना, आम्ही सगळे सुद्धा तिकडेच होतो. आणि आत्ता अलीकडे ते इकडेच आलेत भोरला, म्हणजे त्यांचं बदली झाली इथे. ते बँक मॅनेजर आहेत, त्यामुळे आम्ही पण परत इथे शिफ्ट झालो. होय ग, तू पुण्याला होतीस मग तुला सगळं माहीत असेल की. हो. तुझ्या डिरेक्टर ॲक्टर ओळखीचे असतील की. मला पण आहे का नाही ॲक्टर बनायचे. नाही ना, माझं कोणीच ओळखीचं नाही असं. ऍक्टर बनतोय. आधी 10वी पास हो, चालला ऍक्टर बनायला. राईट ना. आमचा संकेत आहे ना, लय साधा आहे ग. म्हणजे पटकन कुणाशी बोलत नाही. तू जरा लक्ष ठेव ह्याच्यावर. काय गरज नाही माझ्यावर लक्ष द्यायची. माझे मित्र आहेत की माझ्यावर लक्ष ठेवायला. काकू, तुम काय को टेन्शन लेतो, हम ये ना. काकू भरलं माझं पोट, बास. का ग? तुला आवडलं नाही जेवण? नाही जेवण खूप छान आहे, पण आता बास मला. बरं आई, आता लय अंधार पडलाय, एकटी घरी जाऊ नकोस. अंधार तर पडलाय, मग आता काय करू? राजू, तुम्ही एक काम करा की तुम्ही गाडी इथंच राहू द्या, आम्ही येतो तुम्हाला सोडायला. मग जाऊ आपण तिथे आणि मग सकाळी क्लासला येताना गाडी घेऊन येतो आम्ही. एवढा पण अंधार नाही पडला. मधू, अगं 8 वाजलेत. एक काम कर ना, मी सकाळी पप्पांना सांगते मला सोडायला, पण आत्ता तुम्ही सोडा मला. माझं जेवण झालंय, हात कुठे धुवचा तर सांगतस का? हा झालंय माझं पण. चल. संकेत आणि लय शांत पोरगी आहे. झालं, लागलं परत त्याला ठसका. दे त्याला पाणी. पी. राजूजी, हां, तुम्हाला कसं वाटलं आमचं घर? तुला काय वाटतं? कसं वाटलं असेल? नाही म्हणजे आमचं घर लहान आहे ना तुमच्या घरापेक्षा. हे बघ, घर लहान असो किंवा मोठं, घरात सुख शांती आहे ना, ते महत्त्वाचं. आणि तसंही तुझ्या घरचे सगळे तसलेच छान आहे, स्पेशली आई. काकीचा नाद करते काय? अगं घरात पाहुणे आली, बाहेरचं कोण घरी गेलो तर काकी लय जीव लावती बघ. हो, समजलं ते मला. म्हणूनच कदाचित संकेत घरच्यांवर एवढा जीव लावतो. हो ना? होय. आज आहे ना, खरंच खूप भारी वाटलं. आपण सगळे एकत्र आलो, पप्पा आणला, आरती केली, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही डान्स केलाय ना, मला खूप जास्त आवडला. आम्ही काय, तुम्ही पण सुट्टी नाही दिली की. बर, माझं घर आलं आता. हा येला बोलत बोलत कधी बसलो कळलंच नाही. होय की. ठीक आहे, मग जाते मी. होय. संकेत, 1 मिनटं इकडे ना. हा, बोला की. तू ना आज खूप छान दिसत होता. थँक्यू. तुम्ही पण आज छान दिसत होता. बरं, येऊ आता मी. ठीक आहे, चालेल. गुड नाईट. काळजी घे. तुम्ही पण. ए मागे अर्धी की चावी. हे नाही बाबा सर, माग मला गाडी चालवायची. अरे तुला काय, तू किती दिवस झाले गाडी चालू? अरे तीच सांग, तुला दिवस गाडी चालव नाही, मला गाडी चालवायची. ए माझा नाही भरोसा तुझ्यावर. अरे सर बाबा, तुझी गाडी मी विकत नाही कुठे. थांब सर माग. तू त्याच लायकीच. ए नाही रे. ए थांबा दोघं पण, नका भांडू. काय करा माहितीये का, तुम्ही दोघं मागं बसा, तिची चावी दे मला, मी चालतो तिकडे. आपण गाडी शिकायला झालं 10 दिवस आणि काय कल्पना करते सर बाबा मागे.
बघ चौका हो नको. ए सर माग. अरे त्यांची गाडी त्यांनी मला प्रेमाने भरोशाने दिली. नको दी इकडे चावी. ए थांब सर माग. अरे नाही राम मी चालू करतो. थांबा. का उगाच भांडताय? एक जण कोणतरी गाडी घेऊन जाईल आणि तुम्ही दोघं चला माझ्यावर चालत. होय महाराणी तू आलीस का आणखीन? हे आमचा मॅटर आहे, आमचा आम्ही सॉल्व करतो. तू जागप. ए जागप. ती गाडी केवढी, तुमचं वजन केवढं, काय झालं बिला तर? हा अरे त्यांची गाडी मला किती भरोशाने दिली. नको दी इकडे तू चावी. लगेच नको तिची बाजू घेऊ. आम्ही काय मशी आहे तुझी गाडी बसून मोडायला आणि तुझी गाडी नेऊन काय ऐकतोय कुठे? सर माग मी चालवणार आहे गाडी. दे ना बाबा. ते नाही बाबा. ए सर माग मला बसायची. नाही 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 दे दे. अरे काहीतरी होईल. पडशील तू. नाही पडत मी. सर माग. अरे मग त्या खरंच पडशील. मी पडलं तर बोरच्या हॉस्पिटलमध्ये भरती होतं. मग तू ये मला बघायला. 5 रुपये देतो की बिस्किट पडा घेऊन देतात. नको, मी नाही येणार तुला बघायला. तुमच्या दोघांचं काय नाही र, पण मी संख्याची रिस्क नाही घेणार. माझी अरे म्हणजे संख्याला काय झालं तर मग तुमचं काय, आई आप्पांचं काय ना, म्हणून म्हंटल. होय का? होय तुझा आपली पुढं. आम्ही येतो 10च्या स्पीड ना. तुझा चालत. आम्ही येतो हळूहळू येतो. हा हा दे चावी. संख्या मी एकटी जाऊय. नाही बस की मध्ये बस की. आम्ही मध्ये बसून येतो तुला. ए गप. बस की ये की. नको काय? का बस की. नाही ये की. नको मी जाते. नाही ये की. आम्ही नको रे. येतो. अगं ये की आहे. ए मधू यार मी चालवणार आहे गाडी बाबा. सर मागे. नाही बाबा सर. तू थांब. ए, तुझं दोघांचं थांब काय रे. चाललंय? सर मागे. तुझं काय? अरे थांब. ए नाही बाबा मी चालवणार आहे गाडी. पेट्रोल थोडे संपलं. पेट्रोल जाऊ दे. मी चालवणार नाही. यार पप्पू हा हे बघ. हुयू. अरे काल आलेली पोरं ही हा गाडी घेऊन आलेत आणि चालत. अरे कसला पप्पू डॉन तू. अरे म्हणजे आता तुझं अरे त्यासाठी पप्पांकडे गाडी तरी पाहिजे ना. अरे काय गाडी होय कटारा असली 56 दारात उभी आहेत माझ्या गाडी. कळलं का? ॲक्टिवा म्हणू नको, ॲक्सिस म्हणू नको, आपली जुनी ॲक्टिवा म्हणू नको, 5G म्हणू नको, 6G म्हणू नको, BMW म्हणू नको, स्कॉर्पिओ म्हणू SCBC, नको, SCBC म्हणू नको, AWS म्हणू नको, HDFC. HDFC बँक आहे. होय काय? हा कळलं का? 56 वाय 56. अरे पण मी काय म्हणतो हा. एवढ्या सगळ्या गाड्या तुझ्या घरासमोर उभ्या आहेत. हा. मग तुझ्या काय त्या पप्पू हे आहे ना ते सगळे हवा भरली हवा आणि हे आहे ना सगळे हवाच आहे. बरोबर आहे. ए असं बोलतोय त्याला हा तुझे. चल गाडी इथं लाव. पै यायचं. चल 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 गाडी लाव गाडी. अरे गाडी आमची. गाडीतलं पेट्रोल आमचं. मग तुझं काय बोलायचं संबंध? ए मला काय माहित नाही. चल गाडी लाव. चल गाडी लाव. चल पप्पू हा आम्ही नाही येत चालत. आम्ही गाडीवर आलोय आणि गाडीवरच जाणार. ए संख्या चालू कर. चल ए, चल चालू कर ना. ए गाडी चावी. हा जा आता जा. अरे मार की स्टार्टर मार की गाडीला. दाब, जा दाब. जा जा, जा. यार पप्या हा. आमची गाडी नाही मग? त्या प्राजूची गाडी. दे लवकर चावी. आला का लायकीवर? ए रे बिकर सायकलवर यायची लायकी नाही तुझी. हा आणि गाडीवर येतोस. चल लाव. चल गाडी. पै यायचं. चल ए पप्पू चावी दे. चालत चालायचं पै. चल 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 गाडी लाव. चल राजू हे बाबा ए सांग. अरे तुला सांगितलं ना का हळू चालवायची गाडी. टायर खराब होतीत का? गाडी खराब होती. जाऊ दे हळूहळू गाडी जाऊ दे. गाडी माझी आणि ताल तुझा का? ताल मीन्स ताल मीन्स चाप देऊ. नाही नाही हे बघे माझं गाडीला आणि संकेतला काय बोलायचं नाही. समजलं ना? नाही तर अरे ए चल रे. ए संख्या जाऊ दे बाबा गाडी. चल चाल चल चल. हा संकेत घे तू गाडी. जाऊ दे. यार आवर की लवकर. जायचं का नाही घरी? आंघोळ करतो काय? संकेत मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हो सांगा की. इथे नाही सांगू शकत. एक काम करूयात का? त्या मागच्या बोळात भेटूयात. तू ये जरा समजून घे. नाही बोलू शकत इथे. हो इथंच सांगा की. समजून घे ना. येशील ना नक्की? नक्की ये. संख्या अरे तुला सारखी भेटाय बोलावती पण जरा आज मला वेगळंच वाटतंय बघ. अरे तुला काय? मला पण वेगळंच वाटतंय रे. अरे पण असं का वाटतंय आपल्याला? अरे मला जर समजलं असतं तर तुला नाही का सांगितलं असतं? संख्या मला तर त्या पिक्चरसारखं वाटायला लागले बघ. अरे ते नाही का हिरोईन हिरावर फिदा होती. म्हणजे? अरे म्हणजे ती बघ ती आपल्याकडे गणपतीला आली. आपण आरती केली. आपण एकत्र जेवलो आणि तिला घरी बी सोडायला गेलो
आणि घरापाशी पोचल्यावर तिनं तुला बोलवून घेतलं आणि म्हणली तू आज लय भारी दिसतोयस. नाही हे असं असेल तर हे चुकीचं आहे. अरे मी इथं फक्त शिकायला होतं, मला असल्या भानगडीत नाही पडायचं. आणि तसं पण मी फक्त मैत्रीच्या नात्यानेच बघितलं त्यांच्याकडे. आणि असं काय असलं तर काय र तर संख्या तू तिला वय बोल. तू जा लवकर, ती तुला आय लव्ह यू म्हणल, तू तिला आय लव्ह यू टू म्हण. मग तुमचं पिक्चर सारखं. नाही मी असलं काही करणार नाही. मी जर तिकडं गेलो आणि त्यांनी त्यांच्या मनातलं सांगितलं तर संख्या आमासनी माहिती आहे ती तुला आवडती, पण आपली 10वी मध्ये येते. संख्या ते कसं असतं बघ, एखाद्या पुरुषाच्या मागं एका स्त्री बघ कंपनी उभी असती, मग तुझ्या मागं ती राहील की उभी. मग तू अभ्यास कर आणि हो की मोठा. नाही मी नाही जाणार तिकडं. मी जर तिकडं गेलो तर काहीतरी उगाच व्हायचं. नाही मी डायरेक्ट घरी जाणार. ये बाबा तू वाईट येडायस कर. इथं आम्ही शेती तर आम्हाला भेटणं झाले आणि तुला स्वतःहून बोलते ती आणि तुला नको आहे येडे बिडेस काय रे. गपचल. नाही मी नाही येणार. ए बाबा तसलं काय सांगू नको, आम्ही दोघं बी येणार तुझ्यावर. चल म्हणलं ना. नाही कशाला जायचंय? ए बाबा चल गप. अरे ऐक चल. माझं. तू इथे कशी? मग काय संकेत नाही यायला पाहिजे होतं का? मी त्याला बोलवलं होतं ना, तर तोच येणार. असं काय बोलायचं असतं ग तुला? सारखं आपलं क्लासच्या मागं ये, त्या बोळात ये. जरा मला पण कळू दे. सांग बरं. हे मी तुला का सांगू? जाणार रस्ता धर. ए नीट बोलायचं, नाहीतर गावच्या पोरींचा हिसका दाखवेन तुला. तुझं प्रॉब्लेम काय ग? तू प्रॉब्लेम आहेस माझा. संख्या आणि मी लहानपणापासून सोबत आहे. हे बाई बास कर ना. किती दिवस अजून संख्या? मी लहानपणापासून सोबत आहे. संपलं ना ते लहानपण, मोठे झालेस ना. बास कर ना आता हा विषय. का? मी का बास करू? संख्याभर माझ्या खूप आठवणी आहेत आणि त्या मी नाही विसरू शकत. हा का? मग त्याच्या आठवणी आहेत ना त्या मनात असते. कारण तसंही संकेत आता तुला हेट करतो. तुझ्यामुळंच तो तसा वागतोय. नाहीतर आम्ही किती चांगलं राहायचो, छान बोलायचो. हे सगळं होतंय ना ते फक्त तुझ्यामुळं होतंय. माझ्यामुळं? मी काय केलं आता? तू आलीस की आमच्या दोघांच्या मध्ये. एक मिनिट. संकेत खूप चांगला मुलगा आहे आणि माझा चांगला मित्रसुद्धा आहे. आणि आता तर आणि काय नाही समजलं का? आणि तुला मी लास्टचं सांगते, संख्यावर बोलायचं नाही आणि हे असं त्याला भेटायला बोलवायचं पण नाही. हे तू मला का सांगतेय? हे ते त्याला सांगू दे ना. तसंही हे तू मला सांगायला तू लागून कोण गेलीस? तुला चांगल्या भाषा सांगलेलं कळत नाही का ग? नाही समजत. काय करशील? ए बास करायचं एवढ्या मोठ्या आवाजात आणि असल्या माणसांशी मी बोलत नाही. आणि तुझ्या सारख्या पोरींशी तर बोलतच नाही. मला पण हाऊस नाही तुझ्यासारख्या पोरींशी बोलायला. जे सांगितलंय ना ते फक्त लक्षात ठेव. आणि दुसऱ्यांच्या व्यक्तीला आपलं करायचं हे जे तुझे धंदे आहेत ना ते पहिला बंद कर. ए संख्या फक्त माझं आहे. संख्यावर माझं प्रेम आहे. समजलं? तर मित्रांनो कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. कमेंट करा. शेअर करा.